नमस्कार मंडळी. चेहऱ्यावर पिंपल्स, डाग किंवा कोरडी त्वचा जर त्रास देते, मग एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट कशाला? हे काही घरगुती उपाय आहेत, हे तुम्ही नक्की ऐका. जर तुम्हाला वारंवार पिंपल्स किंवा खाज येत असेल, तर कडुलिंबाची पेस्ट लावा. याने इन्फेक्शन कमी होतं आणि त्वचा जी आहे ती स्वच्छ राहते. जर तुमचा चेहरा निस्तेज आणि डेड स्किनने भरलेला असेल, तर बेसन आणि दह्याची पेस्ट लावा. याने तुमचा चेहरा डीप क्लीन होतो आणि तुमचा जो नैसर्गिक ग्लो आहे तो परत येतो. जर पिंपल्सचे डाग आणि काळसरपणाने तुम्ही त्रस्त झालेले असाल, तर हळद लावा. हे बॅक्टेरियाला कमी करतं आणि त्वचेला क्लिअर लुक देतं. जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी, लाल झालेली असेल, तर कोरफड लावा. हे त्वचेला थंडावा देतं आणि नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करतं. जर त्वचा कोरडी, थकलेली आणि निस्तेज दिसत असेल, तर मध लावा. याने त्वचेची दुरुस्ती होते आणि नैसर्गिक जो ग्लो असतो, एक चमक असते, ती परत येते. चेहरा जर फ्रेश आणि रिलॅक्स ठेवायचा असेल, तर रात्री झोपण्याआधी तुम्ही गुलाबजल नक्की लावा. आणि जर चेहऱ्यावर ओपन पोर्स तसेच दिसत असतील, तर बर्फाचा हलका हलका त्याच्यावर मसाज करा. याने पोर्स जे असतात आपले ते टाईट होतात आणि त्वचा फ्रेश दिसते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट जी आहे ती जरूर करा. अशाच नवीन आणि वेगवेगळ्या टिप्ससाठी मराठी महफिल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.